नमस्कार. रवीला रियाचा शेवटचा मेसेज आलेला असतो की रवी काहीतरी कर, नाहीतर माझे डॅड माझं लग्न कोणत्याही ऐऱ्यागऱ्याशी लावतील आणि त्यानंतर मात्र माझं आयुष्य संपूर्णपणे संपलेलं असेल. आता हा मेसेज पूर्णपणे रवीच्या डोक्यामध्ये एकदम रोटेशनमध्ये फिरत असतो. त्याला अजिबातच वेगळ्या प्रकारची झोप लागत नसते आणि नेमकं त्याने आता मागचा पुढचा विचार न करता थेट एका पेपरावर सगळं काही मनातलं लिहिलेलं असतं. त्याने त्यात स्पष्टपणे नमूद केलेलं असतं की मी माझ्या रियाशी लग्न करायला जात आहे. जर आमचं लग्न कोणी होऊ दिलं नाही तर आम्ही एकत्र जीव देणार आहोत. आता हे पत्र थेट मीराला भेटलेलं असतं आणि मीराने ते पत्र आता सत्याला दाखवलेलं असतं. सत्या ते पत्र पाहून चांगलाच हादरलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता हा जो रवी असतो तो विक्रांतच्या घराबाहेर आलेला असतो आणि त्याने जोरजोरात दार ठोठवायला सुरुवात केलेली असते. रवी खूप जोरात दार ठोठावत असल्याने आत असलेला विक्रांत चिडतो आणि तो दारापाशी येतो आणि म्हणत असतो, काय रे मूर्खा, दार वाजवायची काय पद्धत आहे की नाही? आणि आमच्या काय पायाला चाकं लावली आहेत काय की लगेचच धावत येऊन दार उघडायचं? एकदा बेल दाबली का 5 मिनटं वाट बघायची. त्यावर लगेचच आपल्या चेहऱ्यावरील मास्क काढत रवी बोलत असतो, मला माझ्या रियाला भेटू द्या. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आपण पाहतोय रियाचे आई वडील म्हणत असतात, काय काय म्हणालास तू? त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता रवीला पुढचं काय बोलायचं सुचत नसतं आणि तो आता रिया बेडरूममध्ये असेल असा विचार करत आता घरात शिरतो. त्याच वेळेला आता विक्रांतने रवीचा हात धरलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय रे, तुला दिली का परमिशन मी घरात शिरण्याची? मग कसा काय तू शिरला घरात? त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो, मला आज जाऊ द्या, मला माझ्या रियाला भेटायचं आहे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे, प्लीज हात जोडतो मी. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रिया म्हणत असते, रवी रवी तू आलास? त्यावर लगेचच आता रवी जोरजोरात म्हणत असतो, हो रिया मी आलो आहे, तू काळजी करू नकोस. काय? त्यावर लगेचच आता विक्रांत रवीचा हात धरतो आणि खेचत फरफटत त्याला बाहेर काढत असतो. त्यावर रवी म्हणत असतो, तुम्ही जर मला आत्ताच्या आत्ता रियाला भेटू नाही दिलं तर मी इथल्या इथे जीव देईन. त्यावर मात्र विक्रांत हसायला लागतो. तो म्हणत असतो, अरे माकडा, तू जर हा डायलॉग मारलास तर तुला काय वाटतंय मी माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देईन? अरे बघ प्रयत्न करून. जर तुला वाटत असेल मी असं करेन तर मी असं अजिबात करणार नाही. तू मेलास तरी चालेल. आणि अशातच आपण पाहतो आतून आता रिया म्हणत असते, नाही हा नाही रवी, अजिबात नाही. आपलं प्रेम हे जिंकणारं आहे, हारणारं नाही. आणि तो जर तू अशा पद्धतीने हार मानणार असशील ना तर ते मला अजिबात चालणार नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता हे वाक्य ऐकल्यावर थेट रवी म्हणत असतो, असं असेल ना तर या काळजी करू नकोस तू, मी तुझ्यासाठी मरायला काय जगायला पण तयार आहे. आता इकडे थेट सत्याला मीराने दाखवलेलं पत्र पाहिल्यावर लगेचच आता सत्या धूमकेतू सकट विक्रांतच्या घराजवळ पोहोचलेला असतो आणि तिथे विक्रांत आपल्याच भावाला हडतूड करत आहे हे पाहून लगेचच आता सत्याने मागचा पुढचा विचार न करता विक्रांतची कॉलर धरत त्याला चांगलंच सुनावलेलं असतं. ए दीड दमडीच्या, माझ्या भावाला हात लावताना जरा विचार करायचा. त्यावर मात्र विक्रांत म्हणत असतो, हो ना, मग तुझ्या फटीचार भावाला घेऊन जा इथून. आमच्या हाय क्लास सोसायटीमध्ये त्याला एंट्री नाही आहे. त्यावर मात्र आता थेट सत्य म्हणत असतो, असशील तो हाय क्लास, पण बुद्धिमत्ता तर तुझी एकदम पायदळी तुडवावी अशीच आहे. दुसऱ्याचा विचार तू कधीच करणारा नाही आहेस, फक्त स्वतःचाच विचार करत असतोस तू. आता असा टोमणा मारत थेट सत्याने विक्रांतच्या एक कानाखाली लगावलेली असते. अचानकपणे आपल्या कानाखाली पडल्यामुळे विक्रांत चांगलाच चॅट पडतो आणि अशातच आपण पाहतोय सगळ्यांसमोर आता शेवटी रवीने असं म्हटलेलं असतं की दादा, तूही जर माझ्या लग्नाला विरोध करणार असशील ना तर मात्र मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. त्यावर मात्र आता धूमकेतू म्हणत असते, रवी भाऊजी तुम्हाला असलं काही करायची गरज नाहीये. तुम्हाला रिया आवडते नवं, मग काळजी करू नका तुम्ही.
आता तुमचं आणि रियाचं लग्न लावून द्यायची जबाबदारी माझी आणि तुमच्या सत्यजित दादाची आहे. त्यावर मात्र आपण पाहतोय सगळ्यांसमोर स्पष्टपणे आता रियाने आतून म्हटलेलं असतं, मी लग्न करणार तर फक्त माझ्या रवीशीच आणि माझ्या रवीशिवाय मी इतर कोणाचा विचारही करणार नाही. आणि अशातच आता विक्रांत खाली उठून पडलेला असतो. तो म्हणत असतो, तुम्ही जे कोणी आहात ना ते माझं आणि माझ्या मुलीच्या आयुष्याचा अक्षरशः वाट लावण्याचा प्रयत्न करताय, पण मी असं होऊ देणार नाहीये. त्यावर सत्या लगेचच विक्रांतला म्हणत असतो, अरे दीड दमडीच्या फटीचर माणसा, तू तुझ्या मुलीचा हात माझ्या भावाच्या हातात कसा देत नाहीस ना तेच बघतो मी. त्यावर लगेचच आता रवीला हात धरत थेट सत्या म्हणत असतो, चल इथून, काळजी करू नकोस तू, मी तुझं लग्न लावून देणार. आणि अशातच आता थेट रवीला जोर आलेला असतो. रवी लगेचच म्हणत असतो, रिया काळजी करू नकोस तू, आता तर मी इथून जातोय. आणि तुझ्या लक्षात आलं असेल की आता आपल्याबरोबर सत्यादादा आणि मीरा वहिनीसुद्धा आहे. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, रवी जर आपल्याबरोबर सत्यादादा आणि मीरा वहिनी असेल ना तर मला काळजी करायची गरजच नाही आहे. मला माहिती आहे आपलं लग्न हे होणारच. आणि अशातच आता थेट रवी बाय म्हणत तिथून सत्या आणि मीरा सकट तिथून आपल्या घरी आलेला असतो. इकडे विक्रांतला विक्रांतची बायको म्हणत असते, विक्रांत काय चाललंय तुझा? त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो, मला असं वाटतंय ना आपल्याला या झमेलातून बाहेर पडायचं असेल ना तर काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. त्यावर विक्रांतची बायको म्हणत असते, अगदी बरोबर बोलतोयस तू, कारण मला त्या गुंड सत्याचं काही सांगता येत नाही. उद्या तो आपल्या मुलीला इथून उचलून सुद्धा घेऊन जाईल. त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो, नो 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 नो, असं होता कामा नये. त्यासाठी आपल्याला आता थेट परदेशात काही दिवसांसाठी सेटल व्हावं लागेल. तिथंच आपण आपल्या रियाचं लग्न लावून देऊया. एकदा का रियाचं लग्न झालं का त्यानंतर तिच्याकडे कोणीही ढुंकून सुद्धा पाहणार नाही आणि ही आपल्या मनासारखं होईल. त्यावर लगेचच आपण पाहतोय रियाने हा सगळा प्लॅन आधीच आतमध्ये बसून ऐकलेला असतो. आणि त्याच वेळेला ती मनाशी बोलत असते, तुम्ही कितीही प्रयत्न करा, परदेशात जा, इकडे तिकडे जा, पण मी काही तुमच्याबरोबर येणार नाही. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की रियाला माहिती आहे की आपला बाप कसा आहे आणि तो कधी कसा वागू शकतो. आणि अशातच आता रियाने ठरवलेलं आहे, येत्या काही दिवसांमध्ये माझाही परदेश दौरा होऊ शकतो, त्याआधी मला इथून पळून जावं लागणार आहे. शेवटी आता सत्या आणि मीराने ठरवल्याप्रमाणे येत्या काही दिवसांनंतर आता थेट मी काही दिवस घरी असणार आहे. हे आता मनाला खूपच लाभदायक वाटत असतं. आणि शेवटी इकडे रवीला आता मीरा समजवत असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.